आदरणीय भैया साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हलकीवाले थांबा का डांबरे रस्त्याचे प्रल्हाद आणि डांबरे सतीश सर्जेराव यांचे दहा लक्ष रुपये अशा 30 लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्ता गावातील अंतर्गत आणि 20 लक्ष रुपयाच्या ग्रामपंचायतच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या लाडके नेते माननीय भैयासाहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न होत आहे। ते आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं ग्रामस्थाच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने त्यांचे सर्वांचं स्वागत करतो आणि विनंती करतो सर्वांना कृपा करून आपण आता बसून घ्या खाली सर्वजण। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री भाऊसाहेबजी नाताच्या भावासाठी मतदान मागण्यासाठी तालुक्यातल्या जनतेशी भैयासाहेब संवाद साधत होते। त्यावेळी सांगत होते ते या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाशी आणि त्याच्या हितोबुद्धाशी संबंधित निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी त्यांनी दिलेलं अभिवचन खरं तर या तालुक्याचं पालकत्व या नात्यानं मंगले पिंपळे सरपंच नव्यानेच आपल्याकडे आलेले तुकारामजी तळदकर त्यांना विनंती त्यांनी मंचावर यायचे। श्री अमृता आंधळे मिरगावचे सरपंच झाकणे साहेब त्यांना विनंती त्यांनी मंचावर यायचे। सर्व ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेतून म्हणजे आता त्यांचे नेते कोणत्या पक्षात हे सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या त्याला कंटाळून ते आज भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गावच्या विकासासाठी स्वतः त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते सर्वजण आदरणीय भैयासाहेबांच्या या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत करतात। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं। फटाक्याच्या आतषबाजीमध्ये खरं तरी सातत्यपूर्ण आतषबाजी आपल्या तालुक्याच्या विकास संदर्भामध्ये आपण टिकवली पाहिजे या दृष्टिकोनातून इथून पुढे साहेबांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि कोणत्याही निर्णायक लढ्यामध्ये आपण साहेबाला पाठीमागे बघू द्यायचं नाही याची खबरदारी इथून पुढे आपल्या सर्वांना घ्यायची आहे। माननीय भैयासाहेबांच्या ठिकाणी स्वागत। सर्व नवनिर्वाचित आपल्या गावचे लोकप्रिय सरपंच गोपीनाथरावजी फलके, उपसरपंच अभिमन्यू जिदार आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या शुभ हस्ते गेवराई तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेबजी नाटकर यांचं स्वागत करण्यासाठी मी रामेश्वर बाबासाहेब फलके यांना विनंती करतो त्यांनी भाऊसाहेब नाटकर साहेबांचं स्वागत करायचं। कृषी उत्पन्न बाजार समिती चला रामेश्वर बाबासाहेब फलके हे माननीय भाऊसाहेबजी नाटकर यांचं स्वागत करतील। चला ना रामेश्वर, ज्यांचं नाव घेतलं याचा यानंतर शंकर भीमराव फलके यांनी आपले माफ करा भीमराव रामभाऊ फलके यांनी मंचावर यायचे। ते आदरणीय जगन्नाथराव काळे यांचं स्वागत करतील। कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेवराईचे सभापती जगन्नाथरावजी काळे यांच्या ठिकाणी स्वागत होईल। यानंतर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले माननीय उद्योजक आणि आपले सर्वांचे सहकारी अरुणजी चाळक यांच्या ठिकाणी स्वागत होईल। मी हरिभाऊ माननीय विनोद शेठ सौंदरमल यांच्या ठिकाणी स्वागत होईल। देवेंद्र देवीदास फलके हे त्यांचं स्वागत करतील। विनोद शेठ सौंदरमल
मला फलकेदाना तुम्ही आत देशाला इथं सुरसुरीत नाही पोहोचवा. यानंतर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय संदीपांना दातके यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्तांना साहेब फलके यांना विनंती करतो. त्यांनी रमेश फलके यांना डॉक्टर आसाराम मराठे या परिसरातील या भागातील साहेबांचे सहकारी यांचे या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी रामदास आसाराम फलके यांना विनंती करतो. तलवड्याचे सरपंच यानंतर सिद्धेश्वरजी यांच्या या ठिकाणी सरपंच सिद्धेश्वरराव काळे, रामेश्वरजी जगताप यावरती आहे, त्यांचे या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रामेश्वर बाबासाहेब फलके यांना विनंती करतो. त्यांनी जगताप साहेबांचं स्वागत करायचं. अनिल फलके त्यांचं स्वागत करतील. किनगावचे सरपंच रामेश्वरजी, किनगावचे सरपंच बोरगाव थोडी चालेल का सरपंच. नंतर तलोडा परिसरातले उद्योजक तुकारामजी लाड यांचं देखील स्वागत होईल. माऊली शहादेव फलके त्यांचं स्वागत करतील. आहेत का माऊली शहादेव? बंगाली पिंपळ्याचे आदरणीय सरपंच ज्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे भैया साहेबांच्या गटामध्ये, या ठिकाणी उपस्थित असलेले खरेदी विक्री संघाचे संचालक चक्रधर डोंगरे त्यांचं स्वागत करतील. अमृता आंधळे यांचं. चला यानंतर चला ढेरे यांच्या ठिकाणी इकडे भास्कररावचं स्वागत. हे दिगंबररावजी ढेरे यांचं स्वागत करतील. चला मिरगावचे सरपंच झाकणे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होईल. दत्ता लाड यांचं स्वागत करतील. मिरगावचे सरपंच करायचे यांचे काय सरपंचाचं घ्या. तिथून पलीकडे सरपंच तीर्थराजी गवारे कुठे गवारे आलेल्या सर्व परिसरातील कार्यकर्त्याचं शब्दसुमनानं या ठिकाणी स्वागत आहे. मानसरी घनश्याम लाड आणि रमेश तुकाराम फलके. गेवराई तालुक्याचे विकासाचे आदरणीय शिल्पकार आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव दादा पंडित साहेब, आदरणीय दादाकडून अखंड समाजसेवेच्या व्रताचा वारसा घेऊन राजकारणाच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय साहेब, आमच्या मदतीला जालना जिल्ह्यामधून मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष, घनसावंगी विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय अध्यक्ष, जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, आमचे मार्गदर्शक
आदरणीय जयमंगलजी जाधव साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेवराईचे सन्माननीय तालुका अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी नाटकर साहेब, गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांनी आम्हाला लय उचलून आपटिलं. तर साहेब मार्केट कमिटीला मी उभा होतो ना, हो तेव्हापासून कंबरच जम धरी ना. असे आमचे मित्र जगन्नाथरावजी काळे साहेब, माझे मित्र, माझे आधारस्तंभ, माझा आधार, गेवराई नगरीचे सन्माननीय माजी नगराध्यक्ष आदरणीय विनोद शेठ सौंदरमल, अरुण काका चाळक, तुकारामजी तळतकर, कार्यक्रमासाठी उपस्थित आताच आलेले किरणजी वावरे साहेब, अशोकजी मडके साहेब, तीर्थराजजी गवारे, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आसारामजी मराठे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मौजे राहेरी गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय गोपीनाथरावजी भीमरावजी फलके, उपसरपंच अभिमन्यू देवराव लाड, सदस्य कचरू धुराजी पटेकर, रामेश्वर बाबासाहेब लाड, अविनाश बाबासाहेब फलके, मिनल भगवान डोंगरे या सर्व मान्यवरांचा आपल्या कार्यकर्त्यासह आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. आणि हे जे बाजूला थांबलेले, मला सांगा, तुम्ही जर अशा आजूबाजूला उभा राहिला तर साहेबाकडे कशी नोंद होईल तुमची, तुम्ही कार्यक्रमाला होतात म्हणून. इकडे समोर या तुम्ही. आज आपल्या गावामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं बळ नाटकर साहेब खरोखर गावामध्ये इतकं वाढलंय. आता फक्त तुम्ही थोडस पाठीमागून टेकन देणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त लढ म्हणलं पाहिजे. काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे आता इथून पुढच्या काळामध्ये रायरीमध्ये नक्की होईल याची मी खात्री देतो. आणि साहेब, आपले पंख गरुडासारखे येत, गरुडासारखे आकाशात भरारी घेणारं तुमचं नेतृत्व आहे. ही सगळी पिलं तुमच्या विस्तीर्ण पंखाखाली आले. साहेब, आम्हाला सांभाळून घ्या. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. मी बोलणार बी, म्हणजे माझं उरकलं नाही, उरकलंय असं समजू नका, बोलणार आहे. परंतु काही वेळेची बंधनं पाळले पाहिजे. गेवराई नगर परिषदेचं निवडणुकी प्रचार दौऱ्याचं काम सुरू आहे. साहेबाच्या मागे तो खूप मोठा व्याप आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला गेवराई नगर परिषद काढायची आहे. त्यामुळे साहेब तिकडे बिझी येतात. मी जास्तीचा वेळ घेणार नाही, पण बोलल्याशिवाय सोडणार मी नाही. साहेब, 2006 ला महापूर आला, आता 2025 ला बी महापूर आला. 2006च्या महापुरामध्ये आमच्या गावात, अर्ध्या गावामध्ये अरुण साहेब दुसऱ्या मजल्यावर पाणी होतं. हे सगळं, हे मंदिर पूर्ण, हे स्लॅब, ह्या सगळं पाण्यामध्ये होतं. 2006 ला काय होतंय, पूर आला की गावाच्या सगळ्या वाटा बंद होत्या. बोरगाव थडीवाले तर निव्वळ कोंडून टाकल्यासारखे होते. त्यामुळे साहेब एक करणं गरजेचं आहे. कारण भोगलगावला आणि राहिरीला जर या महापुरापासून वाचवायचं असेल तर 38 मायनरनं भोगलगावला जोडणारा तो एक रस्ता होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही सुरक्षित नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण पूर आला की इकडचा तुम्ही आलेला रस्ता ब्लॉक होतो. इकडे भोगलगावच्या पुला, ह्या बोरगाव थडीच्या पाठीमागे एक पूल आहे, त्या पुलावर कमीत कमी 12-15 फूट पाणी असते. त्यामुळं सगळे मार्ग बंद होतात. परंतु
बोरगाववाल्यांसाठी आणि आमच्यासाठी 38 मायनरनं जर तो रस्ता झाला तर आमच्यासाठी खूप सुरक्षित होईल. आणि दुसरं भोगलगाव राहेरी अप्रोच रस्ता साहेब तो बी होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता ऊस कारखाने सुरू झाले, त्यामुळं काय होत आहे, ऊसाच्या ट्रॉल्या रोडवर लावल्या जातात आणि बसला यायला जायला रस्ता राहत नाही. आता अर्धवट भरलेल्या ट्रॉलीला ऊसाच्या गाड्याला आपल्याला त्यांना बाहेर काढा असं बी म्हणता येत नाही. त्यामुळं साहेब रस्त्याच्या कडेनं ज्या येडेबाबळी काही दुसरे झाडं पिढं उगलेले हे आपण संबंधित विभागाला काढायला सांगावं अशी मी आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती करतो. दुसरी गोष्ट, महापूर आला त्यावेळेला साहेब हे पत्र्याचं शेड दिसतंय का नाटकाचं, हे पूर्ण पाण्यामध्ये होते. गावामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी शिरलं होतं. आता आम्ही शेतकरी आहेत, आमच्या नावावर शेती आहे, आम्हाला काही का होत नाही, सरकारची फुलाची पाकळी अनुदान मिळाले, परंतु ज्यांचे खरोखर पाण्यामध्ये होते त्यांना शासनानं 10,000 रुपयाची मदत जाहीर केलेली असं मी ऐकलेलं आहे. परंतु साहेब अद्याप ती मदत कुणालाही मिळालेली नाही. आपण त्यामध्ये लक्ष घालावं आणि या गोरगरिबांना मदत कशी मिळेल या संदर्भात आपण कारवाई करावी अशी मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. साहेब, ज्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरावरून नदी उगम पावते, नदी उगम पावल्यानंतर ती समुद्राला जाईपर्यंत तिच्यामध्ये काडी कचरा सगळं वाहून जातं त्या नदीमध्ये. पण समुद्र कुठल्याही नदीला असं म्हणत नाही की तू खूप घाण वाहून आणलीस, तू माझ्यामध्ये येऊ नको. साहेब, तुम्ही समुद्रासारखे येतं, आम्हाला सगळ्याला सांभाळून घ्या. छोट्या मोठ्या चुका जर आमच्याकडून होतही असतील तरी आम्हाला समजून घ्या, कारण जाणून बुजून कुठलंही काही केलेलं नसतंय. परंतु हुकून चुकून एखादी चूक झालीच तर या दरम्यानच्या ज्या वेळेला तुम्हाला विरोध केला, माझी उंचीच कमी साहेब, मी अडाणी आहे, मी 7वी शिकलेला आहे साहेब, मी काय लय मोठा आहे का काय आहे, आणि तुमची उंची मला कळली नाही, तुमच्या समुद्राची खोली मला समजली नाही, उगच मी ठाऊ घ्यायला गेलो. बरं झालं किमान बुडून मारायची वेळ आली नाही. साहेब, तुमच्या छत्रछायेमध्ये आलोय. दरम्यानच्या ज्या वेळेला मी तुम्हाला सोडून गेलो, दरम्यानच्या काळात मी काय गमावलं हे माझं मला माहित. साहेब, मी एवढं गमावलं, हे हवाई जहाज सोडून मी टमटम कमावलं. साहेब, गावातले अनेक प्रश्न आहेत. सरपंच तुम्हाला सविस्तर, सरपंच बोलता ना तशी बोला ना. साहेब, आम्ही गंगथडीचे पाटील म्हणायला, पण गावातला जर एखादा पाटील मेला तर गंगाला येड्या बाबळी येडं गवत असं बाजूला सरकावं लागत आणि त्याच्यामध्ये जाळावं लागत. तर साहेब, ते होणं गरजेचंच आहे. त्या गरजेचं आहे ना, स्मशानभूमीचं काम होणं गरजेचं आहे. साहेब, ते तुमच्या छत्रछायेखाली व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मित्रांनो, आता सरपंचांच्या प्रवेशामुळं आमचे काही जुने मित्र नाराज आहेत. कृपया, राजकारणामध्ये कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्र नसतो. आपण खांद्याला खांदा लावून जर काम केलं, आता ग्रामपंचायतीला परिणाम वेगळे निघले, परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला विजयराजे पंडित साहेबांचं काम करताना आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्याचे परिणाम बी निघले ना. आपण साहेबांना जे आपल्याकडून अपेक्षित होतं त्याप्रमाणे आपण आपल्या गावांना लीड दिली. मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आलेल्या ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच, त्यांचे सन्माननीय सदस्य, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि आज साहेबांनी कबूल केलंय की सगळे एका पंखाखाली राहतील, कुणालाही म्हणजे तशी सावत्रपणाची वागणूक दिली जाणार नाही. या ठिकाणी बोलणारी मंडळी खूप आहे. अध्यक्ष साहेब बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत, जयमंगल साहेब बोलतील. त्यामुळं मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपवतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी आपल्या परिसरातील गावचे जे काही सरपंच आहेत त्यामध्ये अंतरवलीचे सरपंच मान्य किरण वावरे यांचं आगमन आहे. या ठिकाणी घनश्याम लाड त्यांचं स्वागत करणार आहे. लगेच उठा किरणजी पुढे. त्याचबरोबर सिदोडचे सरपंच श्री पांडुरंग शेंडगे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. गणेश फलके त्यांचं स्वागत करणार आहेत. चला, पांडुरंग शेंडगे पुढे. खालीच करा, स्वागत करा त्यांचं तिथेच.
गणेश फलके करू द्या, वेळ जातो. करा 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 सरपंच तुम्ही करा. यानंतर अशोक मडके भोगलगावचे माजी सरपंच यांचं या ठिकाणी स्वागत होईल. अंगद फलके त्यांचं अंगद टिकांबर फलके त्यांचं स्वागत करतील. बाबासाहेब आठवले यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबर बापूसाहेब गाडेकर यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही स्वागत आहे. सर्व कार्यकर्त्याचे स्वागत आहे. किशोर राजगुरू स्नेहबंधू आहेत आमच्या सरपंचाचे, त्यांचं स्वागत होईल. जगन्नाथ फलके त्यांचं स्वागत करतील. किशोरजी राजगुरू. ग्रामपंचायत गोळेगावचे बाळू काळे ग्रामपंचायत सदस्य संभाजी फलके त्यांचं स्वागत करतील. मिरगावचे सरपंच झाकणे साहेब, मिरगावचे सरपंच झाले ना. त्याचबरोबर वशिष्ठ बेडके शेतकरी नेते यांच्या ठिकाणी स्वागत होईल. दिगंबरराव फलके त्यांचं स्वागत करतील. वशिष्ठजी चला. त्याचबरोबर आहेर बाहेगावचे सरपंच विलास पाणे यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं स्वागत होईल. मिलिंद डोंगरे त्यांचं स्वागत करतील. विकास गायकवाड ब्रह्मगावचे ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव डोंगरे त्यांचं स्वागत करतील. विकास गायकवाड समोर या. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. गोदामाई घेऊन येते पवित्र तिचे पाणी आणि ओठी अभंग संताचे तीच आमुषी गाणी. सुरेश वावरे यांच्या ठिकाणी स्वागत होईल. सुरेश वावरे. श्री जगन्नाथ फलके त्यांचं स्वागत करतील. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर गेवराई तालुक्याची सांस्कृतिक धरोहर आहे गोदावरी शिंदफणा म्हणजे. परंतु कधी काळी अवकाळी पावसाने ती रौद्ररूप धारण करते. अनेक शेतकऱ्याचे संसार यावर्षी या गोदावरीने आणि शिंदफण्याने आपल्या घशात घातले आणि अशा प्रसंगी सातत्यानं संकटाला आव्हान समजून सामोरे जाण्याची भैयासाहेबांची पहिल्यापासून किमया आहे. सत्ता असेल नसेल त्याही काळामध्ये शारदा प्रतिष्ठानच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेकांना आधार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. भैयासाहेब नदीत शिरले की बाकीचे लोक विनाकारण पाण्यात पाय रोवून फोटो काढतात, परंतु त्यांच्याबद्दलचं वात्सल्य सातत्यानं या परिसरातील लोकांना आधार देण्याचं काम माननीय भैयासाहेबांनी प्रतिकृतीमध्ये केलं आणि यावर्षी अनुकूलता असल्यामुळे रात्री 1-2 वाजता कार्यक्रम. साहेब मला काही जास्त बोलता येत नाही, पण बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या तालुक्याचे लाडके आणि लोकप्रिय माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, आज मी फक्त साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि काही माझ्या गावाच्या समस्या आहेत साहेब, मी प्रवेश करायला लागलोय. मला कसल्याही प्रकारची लालसा नाही, पण माझा मानस एकच आहे. मी मागच्या वेळेस पराभूत झालो, परत कामाला लागलो. कामाला लागल्यास नंतर मी कसल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. मी ज्या वेळेस काम करीत होतो त्यावेळेस मी कुठल्याही माणसाला मी तुझं काम करीत नाही असं म्हणालोच नाही. परंतु आज सरपंच झाल्याच्या नंतर काहींच्या भावना जर तशा असतील तर माझ्याकडून चूक झाली हे मी असं जाहीर कबूल करतो तुमच्यासमोर. मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस खाजगी ह्याच्यामध्ये सर्वांचेच कामं केलेत आणि ज्यावेळेस पुढचे जे येतं आता फक्त एकच आहे, मला सार्वजनिक कामासाठी मी तुमच्या छत्रछायेखाली आलोय आणि मला आता परत निवडणूक लढावाची इच्छा राहिलेली नाही. कारण काय झालंय सब एक झालंय, ज्यावेळेस गावाचा जर विकास जर होत नसेल तर निवडणूक लढायची कसं. आणि तुम्ही जर संधी जर दिली आणि माझ्या गावाचं जर भलं झालं, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जर म्हणले तरच निवडणूक लढायची, नाही तर लढणार नाही. मी गावाच्या समोर जाहीर करतो, ही शेवटची निवडणूक राहील. माझ्या गावाचं जर मी साहेबाला कसलाही बिनशर्त प्रवेश केलेला असेल, मी कसल्याही प्रकारची आट मानलेली नाही. माझ्या ज्या गावाच्या समस्या त्या मी साहेबापाशी घेऊन जाणार. मी आज कसलीही समस्या सांगणार नाही. माझा प्रवेश झाला, साहेबांनी घेतला, साहेबांनी मला वेळात वेळ काढून दिला. एक 8 ते 10 दिवस आमच्यावर चालू होतं. साहेबाला म्हणलो, साहेब मी किती दिवस थांबू. साहेबांनी त्या दिवशी अत्यंत
त्यांना म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं असताना मला वेळ दिला. मी त्याबद्दल साहेबाचा खूप खूप आभारी आहे आणि साहेबांनी माझा प्रवेश घेतला त्याबद्दल पण खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरपंचाने ज्या भावना आपल्या व्यक्त केल्या आहेत त्या भावनेशी बांधील आहेत साहेब. यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री भाऊसाहेबजी नाटकर यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपलं मनोमत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर साहेब बोलतील. मी साहेबानंतर जे कार्यकर्ते आहेत आपले सरपंच उपसरपंच आणि जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आज राहिरी या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होऊ घातलेल्या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर मराठे साहेब, गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथराव काळे, घनसांगवी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयमंगलजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले तालवाडा ग्रामपंचायतचे माजी म्हणता येणार नाही, आधीच म्हणावं लागणार होतं, विष्णुपंत तात्या हत्ते, उपसरपंच आजूभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले गेवराई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र विनोदजी सौंदरमल, अरुण काका चाळक, संदीपरावजी दातखीळ, आंतरवादीहून आलेले युवक सरपंच किरणजी वावरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तुकारामजी तळतकर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावातील सर्व लहान थोर मंडळी, या परिसरातून आलेले सर्व भैयासाहेबावर प्रेम करणारे मित्र, आज राहिरी या गावामध्ये आता तुमच्या सरपंचांनी सांगितलं की मी कसल्याच प्रकारची अट न टाकता भैयासाहेबांच्या विश्वासावर आणि त्यांचं जे कार्य कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आज ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आज मला या ठिकाणी जास्त सांगायचं नाही, पण एकच या ठिकाणी सांगतो की तालुक्यामध्ये दररोज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, सरपंच, चेअरमन, जे काही पदाधिकारी असतील ते भैयासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आपल्या तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित राजे यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून त्या आपल्याकडे आज प्रवेश करत आहेत. राहिरी या ठिकाणी येत असताना निघालो आणि रस्त्यातच दोन त्या बेदरे लॉन्चच्या समोर आल्यानंतर दोघा तिघांनी अडवलं भैयासाहेबाला आणि भैयासाहेबाला म्हणायला लागले की भाईसाहेब या ठिकाणी देऊ आम्हाला 2 मिनिटाचा वेळ द्या. साहेब म्हणायला लागले की राहिरीला प्रवेश आहे त्या ठिकाणी मला जाणे गरज आहे, लवकर जाणं आहे तिथं पुढते मला या ठिकाणी प्रवेश आहेत, पण चालता चालता सुद्धा त्या ठिकाणी भैयासाहेबांनी वेळ देऊन त्या प्रवेश केले. म्हणजे गेवराईमध्ये सुद्धा जे म्हणत होते ना की गेवराई नगरपालिका एक विशिष्ट माणसाच्या ताब्यातून जाऊ शकत नाही आणि तेच त्या गेवराईचा विकास करतील असा हा लोकांचा समज झाला होता. लोकांचा समज नव्हता झाला तिथे त्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्या गेवराईच्या नगरीमध्ये तसा एक ठसा उपटून दिला होता की आम्हीच गेवराईचा विकास करू. परंतु आपण पाहतो विजयराजे आमदार झाल्यापासून ग्रामीण भागात जेवढं लक्ष नसेल तेवढं भैयासाहेबांचं लक्ष गेवराई नगरीत आहे. म्हणजे
जे की 10 ते 15 वर्षामध्ये जे कामं झाले नाही आणि ज्या लोकांना विठीस धरलेलं आहे, 15 वर्षापासून तुम्ही पाहत असताना संजय नगर भाग असल, अचानक नगर असल, जवळजवळ 15, 20 ते 25 वर्षापासून विरोध शेठ कधी 25 ते 30 वर्ष झाले त्यांना, 25-30 सुद्धा नगराध्यक्ष होते. 30-30 वर्ष झाले त्या लोकांनी त्या ठिकाणी वास्तव केलेलं आहे, पण त्यांना कसल्याच प्रकारची सुविधा या गेवराईच्या विद्यमान जे काय असतील नगराध्यक्ष म्हणा किंवा त्यांचे नेते यांनी फक्त त्यांना वेठी धरून कसल्याच प्रकारचं काम केलेलं नाही. आणि भैयासाहेबांनी या 3 महिन्यामध्ये जे वंचित राहिले लोक आहेत प्रत्येकाला पीटीआर दिला आणि त्यांना घरकुल उपलब्ध करून दिलेले. मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की साहेबांचं काम आणि त्या कामावर विश्वास ठेवून लोक या ठिकाणी प्रवेश करत आहेत. आता देवदासरावने आमचे त्यांनी सांगितलं बाहेरचं बरोबर आहे त्यांचं, मी सुद्धा गंगथडीचाच आहे. जे त्यांचे जे प्रश्न आहेत ते खरंच हे गंगथडीच्याच लोकांना माहीत असतात की 2006ला ज्यावेळेस तुम्ही आमदार होते आणि गोदा परिक्रमा, त्यावेळेस मला वाटतं मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि गोदा परिक्रमा काढली होती, त्यावेळेस मी सुद्धा तुमच्या बरोबर होतो आणि त्यांचा दिन प्रमुख म्हणून मी होतो. की त्यावेळेस पासून जे लोकांच्या काही मागण्या की कशा की गोदावरीच्या काठावरल्या लोकांना बाहेर पडायला फक्त एकच मार्ग असतो की जो की जायकवाडी जी वितरिका आलेली ती वितरिका माथ्यावर असती, म्हणून तेवढाच मार्ग बाहेर पडण्यासाठी हा राष्ट्र विषय देवदासरावांनी मांडला आणि तोच प्रश्न आमचा सुद्धा आहे. ते तुम्हाला परवा बोललो होतो, तुम्ही घेतलाही तो. आज मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, पण भैयासाहेबांच्या वतीनं मी एवढा विश्वास देतो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष नात्याने येथील सरपंचाला, सरपंच साहेब तुम्ही भैयासाहेबांवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला की त्या प्रवेशाला कसल्याच प्रकारचा तडा लागणार नाही. तुमचे जे जे काम असतील ते निश्चितच भैयासाहेब तुमचे मार्गे लावतील, तुम्हाला ना उमेद करणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री जयमंगलजी जाधव यांना विनंती आहे, त्यांनी यापासून आपला अनुरोध केला. सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस, मराठवाड्याचे नेते, आमच्या सगळ्यांचं आदरस्थान आदरणीय अमरसिंह भैयाजी पंडित साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले गेवराई तालुक्याचे तालुकाध्यक्ष व सर्वच सन्माननीय व्यासपीठ. वेळ कार्यक्रमाला खूप झालेला आहे आणि आज राहेरी गावातील संपूर्ण ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचा हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी साक्षीदार होण्याची संधी मला आपल्या सगळ्यांच्या समक्ष या ठिकाणी लाभलेली आहे. मित्रहो, मराठवाड्यामध्ये मोजकी काही घराणी आहे की ज्यांनी त्यांचं अस्तित्व मागच्या 50 वर्षापासून या मराठवाड्यामध्ये विकासासाठी म्हणून टिकून ठेवलेलं आहे. आणि त्या घराण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं घराणं असेल तर ते म्हणजे या ठिकाणी शिवाजी दादांचं, पंडित साहेबांचं हे घराणं आहे. आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला या ठिकाणी तुमचे शेजारी म्हणून नक्कीच या ठिकाणी आहे. साहेब, आपल्या या मतदारसंघामध्ये टिनगाव असेल, राहेरी असेल, या गावांमध्ये
आमच्या अनेक पाहुणे मंडळी आहेत. लहान असताना आम्ही या गावामध्ये यायचो आणि त्या प्रत्येकाच्या बैठकीमध्ये अतिशय रुबाबदार असा शिवाजीदादांचा फोटो आम्ही त्यावेळेस पाहायचो. त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटायचा आणि आम्ही कुतूहलाने त्यावेळेस त्यांना विचारायचो की हा फोटो कोणाचा आहे. त्यावेळेस सगळे पाहुणे मंडळी आम्हाला कौतुकाने अनेक गोष्टी त्यावेळेस अनेक घटना त्यांच्या बाबतीतल्या त्या ठिकाणी सांगायच्या. पलीकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना ज्यावेळेस राजेशदादा लोकसभेला त्या मतदारसंघामध्ये उभे होते त्यांच्या तयारीसाठी सुद्धा तुमचं लक्ष होतं आणि तुम्ही आवर्जून घनसावंगी तालुक्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सक्रिय केलं आणि सांगितलं की काही जरी झालं तर दादांच्या विचारांची लोकसभा निवडून आली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे. या विधानसभेच्या आधी विजयदादा ज्यावेळेस घनसावंगीला आले त्यावेळेस पतसंस्थेमध्ये सदिच्छा भेट त्यांनी दिली आणि त्यांनी मला अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं की येणारी विधानसभा निश्चित रूपाने आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच. 2 ते 3 महिने निवडणुकीला राहिले होते त्यावेळेस तिथून मी गोपीचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की हे पोरं उमदे प्रचंड मेहनती आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीमधून त्यांनी त्यांचा संसार उभा केला. माझे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत आणि पुढच्या राजकारण समाजकारणामध्ये तुम्ही यांना सांभाळा. तेव्हापासून तर परवाला मुंबईला आमची भेट झाली त्याही वेळेस मी त्यांना विषय काढला की आपण हा प्रवेश सोहळा करू. मी तुम्हाला शाश्वती देतो की पुढच्या सगळ्या तुमच्या राजकारणामध्ये तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्यासाठी एक ना एक माणूस उभा करण्याचं काम हे तिघही भाऊ या ठिकाणी करतील, गावकरी मंडळी करतील असा विश्वास मी त्यांना त्या ठिकाणी दिला. आणि आज 4 दिवसानंतर या ठिकाणी अमरसिंह साहेबांच्या हाताने आज हा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रांनो, याचं औचित्य साधून मी एकच सांगतो साहेब की हे तिघही मुलं अत्यंत प्रामाणिक आहेत, लोकांशी एकनिष्ठ आहेत, नातेवाईकांमध्ये त्यांची उडवैस अतिशय चांगली आहे, निर्व्यसनी आहेत आणि सगळ्यांना धरून काम करणारी आहेत. तुम्ही यांना जपा. तुमच्या प्रत्येक शब्दाला आदराने साथ घालण्याचं काम हे मंडळी या ठिकाणी करतील असा विश्वास देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुम्ही पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका. आज या ठिकाणी गोपी बोलत असताना म्हणले की बा मी गावचा सरपंच झालो, गावातल्या लोकांच्या अपेक्षा आहेत पूर्ण होत नाही, थकून गेलो, निराश झालो. जर गावातल्या लोकांचे काम होत नसतील तर मी पुढं निवडणूक लढणार नाही. परंतु तुम्ही घाबरू नका. मी अर्ध्या किलोमीटर पासून पाहतोय जवळजवळ इथपर्यंत येताना साहेबांनी 3 रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ही तर सुरुवात आहे. आज तुमच्या प्रवेशाच्या दिवशी 3 रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. अजून तर भरपूर काळ या ठिकाणी राहिलेला आहे आणि हे कुटुंब प्रचंड काम करणार आहे. राजेशदादाच्या माध्यमातून विजयदादा असतील किंवा अमरसिंहदादा असतील यांच्याशी अत्यंत चांगली जवळीक आमची आहे. लोकांशी खूप प्रेमाने चांगल्या पद्धतीने वागणारे हे कुटुंब आहे. गरज फक्त एकाच गोष्टीची आहे की आपण त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत चांगलं काम केलं पाहिजे. कारण सतत विकास आणि चांगले विचार यांच्या डोक्यामध्ये असतात. म्हणून या गेवराई तालुक्यामधल्या सर्वच पाहुण्या रावळ्याला मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी अमरसिंह दादा यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी समाजकारण राजकारणामध्ये या ठिकाणी सहभागी व्हायला पाहिजे. एवढीच विनंती या प्रसंगाने मी या ठिकाणी करतो व माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. या ठिकाणी येऊन आपण फार सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. सर्वांच्या वतीनं आपले
मनपूर्वक आभार मानतो.